नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो. खरं अगदी प्रत्येकाने नीट विचार केला तर आपला स्वतःचा जीव आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा. त्यातला प्रत्येक सेल, प्रत्येक अवयव महत्वाचा. त्या लक्षावधी अब्जावधी सेल्सच्या संरक्षणाची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. खरं तर ही माहिती किती कठीण टेक्निकल असली तरी आपल्या स्वतःच्या जीवाशी संबंधित आहे. त्यामुळे खुद को पहचान, तसंच आपल्याला ही माहिती असलीच पाहिजे म्हणूनचा हा प्रयत्न आहे. या संरक्षक भिंतीची, या WBC ची ओळख मी आज तुम्हाला करून देणार आहे. यात अनेक इंग्रजी शब्द येतील. मी ते तसंच वापरणार आहे. उगाच त्याचं रूपांतरित शब्द वापरण्यात काही पॉइंट नाही. मुळात एकूण माहिती खूप आहे. अनेक नवीन शब्द आहेत, नवीन संकल्पना आहे. म्हणून मग मी त्याची विभागणी करणार आहे, छोटे छोटे तुकडे पाडणार आहे. आधी जनरल आयडिया आणि मग डिटेल्स. आधी ओव्हरऑल पिक्चर आणि मग बारकावे. असं आपण इझी टू कॉम्प्लेक्स या शिकवण्याच्या पद्धतीप्रमाणे जाऊया. त्यामुळे काही गोष्टी मी परत परत सांगेन. खरं तर सर्व प्रक्रिया समजणं हे जास्त महत्वाचं आहे. पण सगळ्या आधीच्या गोष्टी, नावं, संदर्भ लक्षात असले तरच पुढच्या गोष्टी समजणार आहेत. नंतर ही नावं विसरली तरी चालण्यासारखं आहे. प्रक्रिया महत्वाची. ती नावं आपल्या अनेक जणांच्या मेडिकल रिपोर्ट्स मध्ये आपण वाचतो आणि बघत असतोच. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग सारखे गाणी ज्या सेल्सना लागू पडतील योग्य पद्धतीने, ती म्हणजे WBC. आपल्या पांढऱ्या रक्तपेशी किंवा श्वेत रक्तकण असं ज्यांना म्हटलं जातं. धोका समजल्याबरोबर ताबडतोब शरीराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन लढा देणारं हे आपलं अंतर्गत सैन्य आहे. आपल्या इम्युन सिस्टीमचा ते एक भाग आहे. कुठेही पोचले पाहिजे तो. म्हणजे ते रक्ताचा भाग असतील तरच कुठेही जाता येणं शक्य आहे. आणि WBC ना या रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडून टिश्यूज मध्ये जाऊन अगदी स्किनच्या आतल्या भागापर्यंत जाता येतं. रक्ताचं सेंट्रिफ्युगेशन बद्दल मी खूप पूर्वी सांगितलं होतं. गोल गोल फिरवायचं रक्त आणि मग ते घटक वेगळे करायचे आणि त्यातला जो मधला बारीक पांढरट थर असतो 1%, त्या भागात हे WBC आणि प्लेटलेट्स असतात. म्हणजे त्यांची संख्या त्या मानाने खूपच कमी असते. यांचं शास्त्रीय नाव हे ल्युकोसाइट्स हे आहे. ल्युको म्हणजे पांढरे आणि साइट्स म्हणजे सेल्स. हे ग्रीक शब्दापासून बनवलेलं हे नाव आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या इम्युन सिस्टीमचा ते भाग आहेत. रोग प्रतिकारक प्रणालीचा भाग आहेत. खरं ह्याचेही 2 भाग असतात. आज नाही त्याच्याबद्दल. आधी आपण WBCच्या मूळ महत्वाच्या गुणधर्मांकडे वळूया. रक्तात आहेत, रक्तातला मोठा घटक म्हणजे RBC. मग हे RBC पासून कसे वेगळे असतात हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्यात केंद्रक म्हणजे न्यूक्लियस असतो आणि ऊर्जा निर्मितीसाठी मायटोकॉन्ड्रियन ही असतात.
आरबीसी मध्ये हे दोन्ही घटक नसतात. आणि डब्ल्यूबीसी हे रंगही नसतात, कारण त्यांच्यात हिमोग्लोबिन नसतं. पण तरीही काही रसायन, काही स्टेन्स, काही डाईज ह्यामुळे त्यांचा आपल्या न्यूक्लियसचा रंग बदलता येतो. मग ते रंगीत होतात, पर्पल किंवा निळे किंवा गुलाबी. ज्यांचं सायन्स होतं त्यांना जर बायोलॉजीची प्रॅक्टिकल्स आठवत असतील तर त्याच्यात एक केमिकल वापरलं जायचं, त्याचं नाव होतं इओसिन. तर हे इओसिन वापरून ह्यांचा काही प्रमाणात रंग बदलता येतो आणि विशिष्ट करता येतो, म्हणून त्यातल्या एका घटकाला इओसिनोफिल्स असंच म्हणतात. म्हणजे असे हे रंग असू शकणारे डब्ल्यूबीसी किती असतात? तर आपलं शरीर रोज 100 अब्ज डब्ल्यूबीसी निर्माण करत असतं. म्हणजे अख्ख्या जगाच्या मानवी लोकसंख्येच्या 12 पट सेल्स प्रत्येकात रोज डब्ल्यूबीसीचे निर्माण केले जातात. त्यांची संख्या निरोगी माणसात 4000 ते 11000 प्रति मायक्रोलिटर इतकी असते. आपण असा विचार करू की आपण साध्या माणसात एक 5 लिटर रक्त असतं, त्याच्यामुळे त्याच्यात जवळपास 15 अब्ज पर्यंत हे डब्ल्यूबीसी असतात. आणि कुठलाही जखम झाली किंवा रोग आला किंवा काही त्रास झाला, त्यांची संख्या अतिशय झपाट्याने वाढते. पण हे खूप लहान असतात, मायक्रॉन साईजचे असतात, त्यामुळे ते फक्त मायक्रोस्कोप मधनच दिसू शकतात. आणि त्याची खूप माहिती वगैरे काढायची असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वगैरे वापरायला लागतो. पण हे आरबीसी पेक्षा खूप मोठे असतात आणि आरबीसी पेक्षा संख्या अर्थातच कितीतरी पट कमी असते. पण ह्यांना स्वतःचा आकार बदलता येतो. शरीरावर हल्ला झाला की ते आकारानेही मोठे व्हायला लागतात. आरबीसींना स्वतःचा एक विशिष्ट आकार असतो. गेल्या वेळेस मी सांगितलं होतं तसा डिस्क सारखा असा. पण ह्यांना अमिबा सारखा कुठलाही आकार असू शकतो. काही विशिष्ट आकार बदलण्याच्या प्रक्रियाही ते करू शकतात. मरतात रोज, मग ते निर्माण करायला पाहिजेत. तर कुठे निर्माण होतात? तर ते मुळात बोन मॅरो, जे आपल्या हाडांच्या आत स्टेम सेल्स द्वारा निर्माण केली जातात. ऍक्च्युली त्यातले काही जे आहेत ते दुसरीकडे नेऊन मग तिथे परिपक्व होतात, पण मूलतः बोन मॅरो मध्ये त्यांची निर्मिती होते. स्टेम सेल्स मोठे निर्माण होतात आणि स्टेम सेल्स म्हणजे आपले सेल्स निर्माण करणाऱ्या मूलभूत पेशी. त्यांचं मूळ काम विभाजनाद्वारे आपली संख्या वाढवणं आणि मग परिपक्व होऊन स्वतःचं रूपांतर पाहिजे त्या सेल्स मध्ये करणं. यासाठी असलेल्या सेल्सना, स्टेम सेल्सना एक मोठं असं विशिष्ट नाव आहे. त्यांचं वर्णन पूर्णपणे सांगणारं असंच नाव आहे, म्हणून मी ते तुम्हाला सांगतो, नाही तर लक्षात ठेवण्यासारखं नाही. प्लुरिपोटेंट हिमिओपोएटिक स्टेम सेल्स असं त्यांना म्हटलं जातं. किचकट आहे. आपण तुकडे पाडूया त्याचे. प्लुरिपोटेंट, प्लुरी म्हणजे मल्टिपल किंवा बहु, जास्ती प्रमाणात. पोटेंट म्हणजे ज्यांच्यात क्षमता आहे, जे सक्षम आहेत ते. त्यामुळे अनेक क्षमता असलेले. हिमिओपोएटिक म्हणजे हिमिओ म्हणजे ब्लड आणि पोएटिक म्हणजे क्रिएटिव्ह म्हणजे निर्मिती करू शकणारे, म्हणजे रक्तात असलेले निर्मिती करू शकणारे. स्टेम सेल्स म्हणजे मुळात अनडिफरन्शिएटेड म्हणजे विभागणी किंवा फरक न केलेले मूळ स्थितीतले असे सेल्स.
म्हणजे थोडक्यात काय तर फरक न केलेले पण अनेक रूप धारण करू शकणारे रक्तातले निर्मिती करणारे सेल्स, असं त्यांचं नावातच वर्णन आहे. आपण आपल्या दुसऱ्या लेक्चर्समध्ये महाविष्णूचं नाव घेतलं होतं पूर्वी, त्याचे अवतार, तसा हा मूळ महाविष्णू आहे. त्याचं रूपांतर कुठल्याही प्रकारात, कुठल्याही अवतारात, कुठल्याही विविध कार्यासाठी तो अवतार घेऊन ते कार्य पूर्ण करू शकतो, असा हा महाविष्णू. विज्ञानात बोलायचं तर जवळचा संदर्भ म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, ज्याची चर्चा मला वाटतं गेल्या वर्षी आपण केली होती. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये त्यातनं प्रकाश निर्मिती होऊ शकते, उष्णता निर्माण होऊ शकते, रेडिओ वेव्ह असतील त्यातनं संबंध प्रस्थापित करता येऊ शकतो, एक्सरेज होऊ शकतात, युव्ही लाईट निर्माण होऊ शकतो, गॅमा रेडिएशन निर्माण होऊ शकतं, मायक्रोवेव्ह उष्णता निर्माण होऊ शकते, असे अनेक कार्य करू शकते. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये हे मूलतःच घटक असतात. इथे हे स्टेम सेल्स स्वतःच रूपांतर पाहिजे तसं नंतर करत असतात, असे हे स्टेम सेल्स निर्माण होतात, म्हणजे नाश होणारच आहे. तर किती जगतात, तर त्यातले अनेक प्रकार आहेत. त्यातले काही तास पासून काही दिवस पर्यंत बहुतेक सेल्स जगतात. पण त्यातली एक स्पेशल कॅटेगरी आहे, त्याला लिम्फोसाइट्स म्हटले जातात. ते अनेक वर्ष ही जगू शकतात. का, ह्या कारणाकडे मी नंतर वळेन. आणखीन एक शब्द आहे जो परत मी सांगणारच आहे, पण आत्ताही सांगून टाकतो. त्याला पॅथोजेन्स असं म्हटलं जातं. पॅथोजेन म्हणजे विषाणू, आपल्या शरीरात घुसून आपल्या शरीरात नाश करणारे हे कृमी कीटक म्हणजे पॅथोजेन्स. मग WBC करतात काय जन्मभर, तर रक्तात सगळीकडे फिरत असतात आणि पॅथोजेन्सना शोधतात, म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस, कॅन्सर सेल्स यांच्या शोध घेत हे फिरत असतात. सापडले की त्यांच्यावर हल्ला करणं, ती बातमी की हे इथे काहीतरी हल्ल्याची जरूर आहे ही बातमी देणं, त्यांच्यावर ताबडतोब कुमक मागवून घेणं आणि त्यांच्यावर हल्ला करणं आणि मरेपर्यंत लढत राहणं, शत्रू किंवा स्वतः, हे त्यांचं मूळ कार्य आहे. जखम झाली की तिथे सूज येते, सूज झाली की तिथे विषाणू येतात, आधी तिथे पोचतात, ते हे WBC. 3 प्रकारे हे काम करतात. फॅगोसायटोसिस, ह्याची चर्चा मी पुढच्या वेळेस करणार आहे. त्याच्यात घातक एन्झाईम सोडून रसायनांनी आजूबाजूचे विषाणू मारून टाकायचं. फंगस, बॅक्टेरिया या विषाणूंमुळे, या केमिकल्समुळे मरतात आणि डीएनएच्या वेगळ्या प्रकारच्या साखळ्या तयार करून हे विषाणू मारायचे, असं वेगवेगळ्या घटकांनी, असं हे त्यांचं कार्य असतं. वेगवेगळे आहेत, तर ह्या WBCचे कामानुसार 5 प्रकार पाडले जातात आणि याची मूलतः 2 गटात विभागणी केली जाते. ग्रॅन्युलर म्हणजे ज्यांच्यात आतमध्ये कण आहेत ते, अशांना शेवटी फिल हा शब्द जोडलेला असतो. असे 3 असतात आणि ते म्हणजे न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बॅसोफिल्स. आणि दुसरा गट जो आहे त्यांना अग्रॅन्युलर म्हणजे ज्याच्यात कण नसलेले, ते 2 प्रकार असतात. यांच्या शेवटी नेहमी साईट हा शब्द येतो, त्यामुळे लिम्फोसाइट आणि मोनोसाइट, ते 3 आणि हे 2 असे हे पांडव, हे 5 जण आहेत. ह्यांची मेडिसिन मध्ये किंवा डॉक्टर्सना किंवा बायोलॉजीमध्ये काम करणाऱ्या लोकांना या सर्वांची नावं लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणून अनेक ठिकाणी तसे शब्दांच्या चेन्स तयार करण्यात येतात
की नावं लक्षात ठेवण्यासाठी. अ, ती चेन मी तुम्हाला सांगतो. कसं लक्षात ठेवतात ते नावं. नेव्हर लेट मंकीज ईट बनानाज असं हे वाक्य आहे. नेव्हर मधल्या एन पासनं न्यूट्रोफिल्स, लेट मधनं लिम्फोसाइट्स, मंकीज मधनं मोनोसाइट्स, ईट मधनं इओसिनोफिल्स आणि बनानाज मधनं बॅसोफिल्स असे हे 5 नावं. अशा अनेक चेन्स आहेत बरं का सायन्समध्ये. मला वाटतं एक मी विजेबद्दल बोललो तेव्हा सांगितलं होतं की रेझिस्टन्सेस मधले जे त्यांना त्यांची आकडे संख्या किंवा मोजमाप करताना जे नाव दिलं जातं त्याच्यासाठी बी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅड अ व्हेरी गुड वाईफ असं एक वाक्य वापरलं जातं. त्याच्यातनं ती 10 संख्या 0 पासून 9 पर्यंतची ठरवली जाते. आणि असंच आणखीन एक विषय जो आपण मे बी पुढच्या वर्षी घेऊ तो म्हणजे तारे आणि वैश्विक गोष्टी. तर त्याच्यात ताऱ्यांचा ब्राईटनेस किंवा त्यांचा साईज किंवा रंग हे मोजण्यासाठी एक चेन वापरली जाते. ती पण तशीच इंटरेस्टिंग आहे. ओ बी अ फाईन गर्ल किस मी असं ते वाक्य आहे. त्याच्यावरनं ती नावं तयार केली जातात. तर त्याला आणखीन एक जोड पण आहे. ते मला वाटतं आपण खूप नंतर कधीतरी त्या विषयाकडे येऊ तेव्हा बोलू. असे हे वेगवेगळे WBC आपलं संरक्षण करणं हे महत्वाचं. मग हे 5 प्रकार आहेत ते करतात काय? काय त्यांचं काम काय आहे आणि ते एकमेकांपासून वेगळे कसे आहे ह्याची चर्चाही आपल्याला केली पाहिजे. म्हणजे मग त्यांचं मूळ काम कसं केलं जातं त्याच्याकडे आपल्याला येईल. त्याच्यासाठी मी पुढच्या वेळेस या संरक्षण आणि नावांच्या माहितीच्या प्रकाराकडे वळणार आहे. मी जे काय सांगितलं तुम्हाला तर ते तुम्हाला जर आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही माहिती मनात कोपऱ्यात कुठेतरी साठवून ठेवा. कारण आपलं शरीर आहे, आपला जीव आहे, जहां है तो जहां है. तसं आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला आतमधून लढणारं आपलं जे अनामवीर आहेत त्याची माहिती असलीच पाहिजे. अनाम ठेवायचं नाही, ती माहिती आपल्याला मिळालीच पाहिजे. विज्ञानात ती सोय केलेली आहे, ती आपण मिळवूया आणि ती माहिती मिळवण्यासाठी परत भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत प्रकाश जोगचा नमस्कार.